शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। अहिल्यानगर मनमाड या महामार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराचे बिल काढायचे नाही, जर तुम्ही बिल काढले तर तुमच्याकडे बघून घेईन, अशी धमकी देत भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकाला महिन्याला 50,000 रुपयांची खंडणी मागितल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी तिघांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बनावट विद्यार्थी व शाळा शोधण्यासाठी शिक्षण संचालनालयाकडून यंदा ZP सह खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांची पडताळणी करण्यात येणार आहे। इयत्ता 2री, 9वी आणि 11वीच्या विद्यार्थ्यांची यात पडताळणी करण्यात येणार असून ही पडताळणी नियतकालीन मूल्यांकन चाचणीच्या परीक्षेच्या दिवशी 15 आणि 22 एप्रिल रोजी होणार आहे। तसेच यंदा इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचीही पडताळणी होणार आहे। कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात कोतवाली पोलिसांना यश आले असून या प्रकरणातील संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे। ही कारवाई ऑपरेशन मुस्कान अभियानाअंतर्गत करण्यात आली। 9 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास बोल्लेगाव MIDC परिसरातील रहिवासी प्रकाश सावंत याने संबंधित अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची फिर्याद मुलीच्या पालकांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल केली आहे। त्यात झालेल्या महापालिका निवडणुकीचा कर वसुलीवर परिणाम झाला, तर दरवर्षीपेक्षा वसुलीचे प्रमाण घटले आहे। यंदा केवळ 60 कोटींची वसुली झाली। आता SRS चे काम सुरू आहे। पुन्हा जनगणनेचे काम वसुली कर्मचाऱ्यांकडे येण्याची शक्यता आहे, त्यामुळे वसुलीचा डोंगर आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यात महापालिकेच्या 90 वसुली वॉर्डसाठी केवळ 45 कर्मचारी आहेत। या सगळ्यांच्या महापालिकेच्या तिजोरीवर परिणाम होण्याची शक्यता आहे। नगर शहरातील ऐतिहासिक ओळख असलेल्या माईवाडा वेस पाडण्याच्या हालचालींच्या विरोधात अखेर न्यायालयाने लढा उभारण्यात आला आहे। शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे गटनेते दत्तात्रय हरिभाऊ कावरे यांनी संभाजीनगर खंडपीठात जनहित याचिका दाखल करीत प्रशासनाला थेट आव्हान दिले। शहराच्या वारशावर घाला घालणाऱ्या या निर्णयाविरोधात नागरिकांमध्ये संताप उसळला असून आता वाद न्यायालयात पोहोचला आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।